नमस्कार, मी सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत। बनवायला ही भाजी एकदम साधी आणि सोपी आहे, अगदी झटपट बनवून तयार होते, चवीला पण एकदम मस्त लागते। आणि आता मुलांच्या शाळा सुरू होत आहेत, तर मुलांना टिफिन मध्ये भरून देण्यासाठी एकदम बेस्ट अशी ही रेसिपी आहे। चला तर शेपूची भाजी कशी बनवायची ते पाहूया। तर इथे मी एक जुडी शेपू घेतलेली आहे। या शेपूच्या भाजीला मी व्यवस्थित निवडून भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुतल्यानंतर अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेली आहे। आणि भाजीची मी कोवळी देठं सुद्धा घेतलेली आहेत। त्यानंतर अर्धी वाटी मटकीची डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। मटकीच्या डाळीऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ किंवा तुरीची डाळ सुद्धा वापरू शकता। चला तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकूया। आता तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया। मोहरी छानपैकी तडतडली पाहिजे। तर पहा, मोहरी छानपैकी तडतडलेली आहे। आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया। जिरे पण छानपैकी फुटले पाहिजेत। त्यानंतर ठेचून घेतलेल्या 10 ते 12 लसूण पाकळ्या यामध्ये टाकूया। लसूण थोडा जास्तच वापरायचा, म्हणजे मग भाजी चवीला एकदम मस्त लागते। आता माझ्याकडे या लसूण पाकळ्या अगदी बारीकच आहेत, त्यामुळे मी थोड्या जास्तच वापरलेल्या आहेत। आता या परतून घेऊया। आणि तसंही कुठल्याही पालेभाजीमध्ये लसूण थोडा जास्तच वापरायचा, भाजी चवीला खूप छान लागते। त्यानंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा यामध्ये टाकूया। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता या मिरच्या सुद्धा परतून घेऊया। जर का मुलांना टिफिनमध्ये ही भाजी बनवून देणार असाल ना, तर मिरचीचं प्रमाण कमीच ठेवा। आता लसूण आणि मिरच्या दोन्ही छानपैकी परतून घेऊया। तर पहा, लसूण छान तांबूस रंगावर परतलेला आहे आणि मिरची पण छान मऊ शिजली आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया। मिक्स करून घेऊया। हळद सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची, म्हणजे मग तिचा कच्चा वास भाजीला लागत नाही। हळद परतून झाल्यानंतर ही भिजून घेतलेली मटकीची डाळ यामध्ये टाकूया। मिक्स करून घेऊया। आता काही सेकंद मटकीची डाळ यामध्ये परतून झाल्यानंतर ही शेपूची भाजी टाकूया। गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवा, नाहीतर मग खाली जी फोडणी आहे ना ती करपू शकते। आता भाजी व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया। लगेचच मीठ टाकायची घाई बिलकुल करायची नाही, कारण आता जरी तुम्हाला ही भाजी अगदी कढईभर दिसत असेल ना, पण जसजशी ती शिजत जाते तसतशी ती कमी कमी होत जाते। आता या भाजीला व्यवस्थित आपण परतून घेऊया, खालीवर करून घेऊया। तर पहा, सुरुवातीला ही शेपूची भाजी अगदी कढईभर दिसत होती, पण आता तुम्ही पाहू शकता भाजी आरून कमी झालेली आहे। आता यामध्ये मीठ टाकूया। मिक्स करून घेऊया। आता मीठ टाकल्यानंतर सुद्धा मिठाला पाणी सुटतं आणि त्यामुळे सुद्धा ही भाजी शिजली जाते। तर पहा, भाजी थोडीशी कमी झालेली आहे। आता या भाजीवर झाकण ठेवूया। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया आणि फक्त 2 ते 3 मिनिटे ही भाजी वाफवून घेऊया। फक्त मधल्या वेळेत कढईवरचं झाकण काढून भाजी थोडीशी खालीवर करून घ्या
म्हणजे मग ती खालून लागणार नाही। आणि आता 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत। कढईवरचं आपण झाकण काढूया। मधल्या वेळेस सुद्धा ही भाजी मी उलटण्याने हलवून घेतली होती, थोडीशी खालीवर करून घेतली होती। आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया, परतून घेऊया। आता मात्र या भाजीवर झाकण न ठेवता ही भाजी उलटण्याने सतत परतत राहायचं आणि भाजी शिजून घ्यायची। त्यामुळे गॅसची फ्लेम आता मध्यम ठेवूया आणि मध्यम आचेवर ही भाजी सतत परतून शिजून घेऊया। भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे या भाजीमध्ये वरून पाणी टाकायची बिलकुल गरज लागत नाही। भाजीतल्या पाण्यानेच भाजी अगदी व्यवस्थित शिजली जाते। त्यामुळे कुठलीही पालेभाजी सुकी जर का बनवणार असाल तर पाणी न टाकता फक्त वाफेवर शिजून घ्या। आणि आता 2 ते 3 मिनिटे ही भाजी मी सतत परतून घेतलेली आहे। भाजीतलं जे अंगचं पाणी होतं ते सुद्धा आटलेलं आहे। आता यामध्ये 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकूया, मिक्स करून घेऊया। तर पहा, इथे आपली शेपूची भाजी बनवून तयार आहे। मस्त रंग आलेला आहे भाजीला, तुम्ही पाहू शकता। अगदी 10 मिनिटांच्या आतच ही भाजी शिजून तयार होते। तर आता गॅस बंद करूया आणि ही भाजी काढून घेऊया। तर इथे आपली शेपूची भाजी बनवून तयार आहे। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त ही भाजी बनवून तयार झाली आहे। चवीला ही भाजी एकदम मस्त लागते, अगदी झटपट बनवून तयार होते। बनवायला पण खूप साधी आणि सोपी आहे। मुलांना टिफिनमध्ये भरून देण्यासाठी एकदम बेस्ट अशी ही रेसिपी आहे। ही शेपूची भाजी चपाती, भाकरी किंवा मग वरण भातासोबत एकदम छान लागते। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शेपूची भाजी नक्की करून पहा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।